मित्रांनो, आता पण नाक्यावर आल्यानंतर आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर भाडं बघा, हे शिवकृपा आहे ना, हे शिवकृपा जे भांड्यांचं दुकान आहे ना, टेबल खुर्च्यांचं भांड्याचं दुकान, तिथून आपल्याला भांडे भरायचे आणि ते पोचायचे सातपूर कॉलनीमध्ये. त्याच्यासाठी 2 माणसं पण घेऊन आलेलो आहे मी. तर हे बघा, आता लोडिंग होऊन जाईल आता बघा इथं. चौरंग आहे आणि काही भांडे. बघा आजूबाजूचा परिसर. हां, बरोबर आहे, बरोबर. घुसव द्या कोपऱ्यात. हां, असं म्हणजे हलणार नाही. कारण आपण का फाळकं लावलं ना तर पडून जातील ते ताटा. दोन टप्प्याला ताटांच्या सारख्या. लोड झालाय, आता निघू आपण. चला, लोडिंग झालंय, आता निघूया आपण. बरोबर हे बाई, दादा आहे आपल्या बरोबर. कसं आहे, तो जो थांबला तो संपला. त्यामुळे जे काम येईल ते करायलाच पाहिजे. घरी बसून तिथं खर्च लागतो. नाही, त्याचं किराणा जरा आता काकांकडे हां, नाही, काही ना काही काम करत राहिलं पाहिजे. रिकामा नको. जो थांबला तो संपला. आणि जे मिळेल, जे येईल ते काम करत राहायचं. हां, नाही तर मग हे नको ते करतो आणि हे नको, तर मग तो माणूस उपाशीच राहणार. स्लॅब भरायला गेलो. अच्छा, तिथं 700-800 रुपये रोज राहत. 1200 रुपये स्लॅबला. काय गोण्या कटिंग का? 250 गोण्या का त्याला हार्ड काम राहतं ते. खूप हार्ड काम आहे. पण कसं काम करणाऱ्याला आहे ना, काम कोणतंही सोपंच वाटतं. असं आहे, ते सुरुवात करेपर्यंतच अवघड राहतं. एकदा काम सुरू केलं का ते सोपंच होऊन जातं ऑटोमॅटिक. नाही म्हटलं दिवसभर मी काम नाही होणार. हां, बघा भाजीपाला, संध्याकाळचा भाजीपाला, संध्याकाळची मंडई, भाजी मंडई. अवघड काम आहे ते. जो तो काय म्हणतो 2-5 मिनिटं घ्यायची गाडी रस्त्यावर लावतो. कुणी आता आपण का म्हणणं तेच करतो. हे छोटंसं दत्त मंदिर बघा, छान एकदम. आणि हा 2 दे पूल. मित्रांनो, आता आपण सातपूर रस्त्याला लागलेलो आहे. आणि सातपूर रोडला बघा ह्या दिंड्या. हे बघा, सर्व त्र्यंबकला चालले बघा या दिंड्या. 14 तारखेला यात्रा आहे त्र्यंबकेश्वरची. त्यामुळे आता ह्या रोडनी सर्व तुम्हाला दिंड्या दिसेल. बघा मित्र, सर्व दिंड्या बघा.
दिंडे आहे बघा. दिंड्या बघून डोळ्याला पण छान वाटतं एकदम. हे आला आता सातपूर. बघा टाळ आणि मृदुंगाचा आवाज भारी वाटतं एकदम. हे बघा सर्व दिंड्या दिंड्या आहे बघा. त्र्यंबक रोडला सर्व दिंड्यांचं दर्शन होणार. हो बघा मित्रांनो, हा आला महेंद्र सर्कल बघा. मित्रांनो आता आपण कॉलनीमध्ये आता आलेलो आहे. हे बघा हे बघा बौद्ध विहार किती मोठं आहे बघा. मोठं छान आहे एकदम. हळूहळू चला म्हणा बाबा, ते गेले पुढं निघून. मित्रांनो बघा आता आपण तिकडं शिवकृपामधून मटेरियल लोड केल्यानंतर इथं सातपूर कॉलनीमध्ये आलो बघा. इथं गाडी खाली करण्यासाठी आहे बघा. आणि परिसर बघा किती छान आहे बघा. इथं आंब्याला किती मोर आलेले आहे बघा. भरपूर मोर आले आंब्याला. ताट आहे ना, उद्या दिल्लीला या. किती वाजता? 12 वाजता 4:30. ओके हां नक्की. बघ 4-4:30 इथून ये. त्र्यंबकेश्वरला आहे ना 14 तारखेला यात्रा आहे. तर त्या दिंड्या येऊन राहिलेल्या आहे ना, तर सातपूरमध्ये काही लोक आहे ना दिंडीला जेवण देतात. तर त्यापैकी बघा आता हे हे नाही, हे दिंडीला जेवण देत आहे बघा. हे दादा आहे या ताई, हे दिंडीला जेवण देणार होत्या. हां नेन ते तर झाली आपली गाडी खाली बघा. आता गाडी खाली झाली. चला जाऊया आता नाक्यावर आपण. तर मित्रांनो आता भाडं मारून आहे ना आपण नुकतंच नाक्यावरती आलेलो आहे. तर मित्रांनो आता आपल्याला घरी जायची वेळ झालेली आहे. तर हा व्हिडिओ आपण इथं थांबवू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके बाय बाय, सी यू. मित्रांनो घरी जाता आहे ना आपण डिझेल टाकून चाललो आहे. डिझेल टाकण्यासाठी इथं आलेलं बघा पेट्रोल पंपवर. बाकी काय बरं आहे ना दादा? 300 करा. हां हां करा हां करा 300 करा. थैली नहीं है, थैली बांधने के लिए